श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना इथं सकाळी सकाळी नाश्ता बनवला होता आणि नाश्त्याला आज मॅगीच बनवलेली आणि लगेच असं झाडू वगैरे मारायला लागलेली. आज तर देवपूजाचं मला काही टेन्शन नव्हतं, कारण की आहोंनीच देवपूजा केली होती, त्याच्यामुळे देवपूजाचे आज काही मी दाखवलं नाही. तेच देवपूजा वगैरे म्हणजे सगळं करत होते. आणि ह्या गोणीमध्ये सगळ्यात त्यांचाच किराणा आहे बरं का. आता ते म्हणे मी पुण्याला जाणार, तर मी इथनंच सगळं नाही आणलं की इथं चिकन शिजत घातलेलं. मी स्वामींचं नाव घेत असते, पण मी स्वतः चिकन काही खात नाही आणि इथं लगे कुकर पण लावलं. मी दुसऱ्यांना चिकन नक्कीच बनवून देते, पण स्वतः असं काही खात नाही असं मी तुम्हाला सांगते ना. तर तुम्ही परत अशी कमेंट करता की चिकन खाते स्वामींचं नाव, तर तसं नाही आहे. मी फक्त चिकन आहोंला बनवून देत होते, पण खात काही नाही. इथं लगेच चिकन आणि भाकरी, ते म्हणले भाकरी पण बनव, चपात्या मी काही खाणार नाही म्हणून भाकरी बनवायला घेतलेलं. म्हणलं भाकरी वगैरे बनवून घ्यावे. आणि दुसरी पण अशी भरपूर कामं असतील. सकाळी सकाळी पहिला स्वयंपाक वगैरे सगळं उरकून घेतलेलं आणि कुकर पण लावलेलं होतं. म्हणलं एका सरशी 2 पण कामं होऊन जातील. बाकीची जी कामं उरली आहेत ती पण मग करायला जरा वेळ भेटेल. आणि छोटी मोठी अशी भरपूर कामं पेंडिंग होती, ती पण मला करायची होती. म्हणलं पहिलं स्वयंपाकाचं काम आवरून घ्यावं. कारण की 2च दिवसांसाठी आले होते, नाही तर उगाच चिडचिड होत असते. मग चिडचिड होण्यापेक्षा म्हणलं पहिलं काम करून द्यावं. आणि किराणा वगैरे भरून आणला, तर म्हणलं लगेच पहिले गहू दळून घे. ते म्हणले मला पण 2-3 किलो असं पीठ दे म्हणे दळून, कारण की जिथं राहतात तिथं एवढी काही सोय नाही आहे. त्याच्यामुळे लांब वस्तू आणण्यापेक्षा म्हणलं घरातल्या घरात. आणि इथं माझ्या चक्की आहे, तर म्हणलं चक्कीतून दळून दिलं आणि लगेच चक्की साफ पण करायला लागले. म्हणलं लगेच साफसफाई स्वच्छता लगेचच करून घ्यावी आपली, कारण की नंतर वेळ भेटतो नाही भेटतो. ज्यावेळेस घरी राहते म्हणजे त्यावेळेस असली काहीतरी कामं चालूच असतात. आणि इथं बघा चिकनची भाजी अशी काहीतरी दिसत होती आणि मसाला माझा घरचा असल्यामुळे त्याच्यामुळे मला एवढं काही टेन्शन येत नाही. आणि बघा ताट असं काहीतरी डेकोरेशन केलं होतं मी. दोघांचं पण केलेलं, देवेश आणि देवेशच्या पप्पांचं पण आणि इथं कपड्यांच्या गाड्या घालायला आलेले. म्हणलं लगेच कपड्यांच्या गाड्या वगैरे पण घालून घे. आहोंची कपडे धुतली होती, म्हणलं तेच गाड्या वगैरे व्यवस्थित करून देते. नंतर लगेच भांडे घासायला आली. एवढा स्वयंपाक बनवला होता, भांडी पण तेवढी पडली होती. म्हणलं ती पण आता भांडी वगैरे घासून घेऊया आणि नंतर दुसरी पण कामं बाकी असतात ती पण करून घेऊ. सगळी म्हणलं भांडी वगैरे स्वच्छ करून घेऊ आणि नंतर दुसरी कामं करू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.